आपण सर्व भक्तांना ओम नमः शिवाय, श्री सिद्धेश्वराय नमः, जय हो शिवशंभू की। बट्टनो बेरे कंचल कांब दर्पण बेरे कंचला बहाड ओंधे भजन बेरे ಬೆಳಗ್ಗೆ ಕನ್ನಡಿ ಎನ್ನಿಸಿಹುದಯ ಹರಿದೋಡೆ ಶರಣ ಮರೆದೋಡೆ ಮಾನವ मरेदे पूजितु लिंगदेवन। भक्त हो, कन्नड भाषेतील या ओळी आहेत महात्मा श्री संत बसवेश्वर यांच्या वचनातील, ज्या की स्पष्ट निर्देश करतात की ज्ञानाने संत बनतो तर अज्ञानाने मानवच राहतो, म्हणून न विसरता आपण भगवंताची सेवा केली पाहिजे। सिद्धरामेश्वर सोलापूर येथील ग्रामदैवत देखील आहे आणि या दर्शनाचा हा पहिला भाग। श्री सिद्धरामेश्वर यांना सिद्धरामेश्वर, सिद्धराम या नावाने देखील ओळखतात। येथे दर्शनास येण्यासाठी आपण विमान मार्गे येऊ शकता, रेल्वे मार्गे पण येऊ शकता, त्याचबरोबर बसेस आहेत, खाजगी वाहतूक देखील आहे। आपण जर बाहेरून आलेला असाल, आपणास विश्रांतीची गरज अथवा विश्रांती करण्याची इच्छा असेल तर मेन गेट समोरच भक्तांसाठी भक्तनिवास, जे की मंदिर ट्रस्टने बांधलेले आहे, विहित शुल्क आपण देऊन त्याचा वापर देखील करू शकता। श्री सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूर शहराच्या मध्यभागी आहे। सोलापुरातील भुईकोट किल्ल्याच्या पूर्वेस असणाऱ्या सरोवराच्या मध्ये स्थित आहे। श्री सिद्धेश्वर हे भगवान शिवचा साक्षात अवतार आहे। येथे दर्शनास मराठी, कानडी, तमिळ, तेलुगू शिवभक्त येतात। कारण लिंगायत धर्म अनुयायांना आपल्या जीवनकाळात दर्शन घ्यावे अशी तीर्थ म्हणजे कुंडल संगम, बसव कल्याण, बसवन बागेवाडी, उळवी, कर्दळीवन आणि सोन्नलपूर। सोन्नलपूर हे मध्ययुगात सोलापूर शहराचं नाव होतं। लिंगायत शिवभक्त पंचब्रह्मांपैकी म्हणजेच आचार्यांपैकी एक अशा शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची ही जन्मभूमी, योगभूमी व कर्मभूमी आहे। श्री सिद्धरामेश्वर कन्नड कवी होते। इथे समाधी घेतलेली असल्यामुळे हे मंदिर भाविकांमध्ये अत्यंत आदरणीय आहे। तसेच मुख्य प्रांगणात 68 शिवलिंगे आहेत, जी भगवान सिद्धेश्वरांनी स्वतः स्थापन केली होती। आणि हा जो सभोवताली तलाव दिसत आहे, हा स्वतः सिद्धरामय्यांनी श्रमदानातून खोदलेला आहे आणि याचं दर्शन आपण आज व्यवस्थित करणार आहोत।